नमस्कार नमस्कार नमस्कार. आज शनिवार 26 एप्रिल. डोंबिवलीमध्ये जे आंदोलन नाही झालं ते होते या छान छान लोकांमुळे. आपली प्रत्येक झाड तर तुम्ही तुमच्याही खाली उतराल, बिल्डिंग मध्ये बघाल, प्रत्येक झाडाला पेवर ब्लॉक किंवा सिमेंट किंवा कॉन्क्रीटने किंवा डांबराने बांधून ठेवलंय. इथे बघू शकाल काही छान माणसं ज्यांना जे आज आराम करू शकत होते, शनिवार रविवार घरी मस्त धमाल करू शकत होते, बायका मुलांमुळे खेळू शकले असते, त्यांनी थोडासा संसार सोडून इकडे आलेत का तर आपल्या पुढच्या पिढींसाठी त्यांना एक छान झाड मिळावं, छान भूजल मिळावं, तापमान पण छान राहावं. म्हणून तुम्ही पण फक्त घरी बसू नका. तुमच्या एरियामध्ये फिरा, डोंबिवलीत असाल त्या ग्रुपमध्ये सामील व्हा, दुसऱ्या शहरात असाल तर तुमचा ग्रुप बनवा, म्युन्सिपाल्टीशी बोला. म्युन्सिपाल्टी चांगले असतात, डेफिनेटली मदत करतात. जर नाही केली तर स्वतः करा. आम्ही आमच्या म्युन्सिपाल्टीशी बोललोय म्हणून हे करतोय. बट ही सगळे माणसांना सलाम. शनिवार रविवार आराम करू शकलो असतो, धमाल करू शकलो असतो, बट त्यांना जगाचं पडलंय, त्यांना पुढच्या पिढीचं पडलंय, जगाचं पडलंय. आपल्या पुढच्या पिढीला आता काही केलं नाही तर काहीच आयुष्य मिळणार नाही, झाडं मिळणार नाही, चांगली सावली मिळणार नाही, भूजल कुठच्या कुठे जाईल. आणि हे सगळं फक्त खास करून या खास लोकांमुळे ज्यांनी प्रण घेतलंय की खूप छान करायचं. हेही मजा करू शकले असते, आराम करू शकले असते, बट नाही. त्यांना काहीतरी वाटतंय आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांबद्दल, काहीतरी वाटतंय, असं आम्ही पेवर ब्लॉक तोडतोय. तुम्ही पण डेफिनेटली घरी म्हणत नाही, ऑफकोर्स प्रत्येकाला आराम पाहिजे असतो, मजा पाहिजे असते, बट मजेला लिमिट आहे. ही मजा खूप केली आपण, आता जगाची वाट लागत चालली आहे, कारण झाडं नाही आहेत. आणि जी झाडं आहेत ती अशी आहेत, हे बघा, प्रत्येक 3-3, 4-4 ठिकाणी कामं चालू आहेत. या लोकांना स्वतःचे संसार सोडून आले ते का तर पुढच्या पिढीसाठी त्यांना चांगलं झाड मिळावं, चांगलं भूजल मिळावं, चांगलं तापमान मिळावं. तुम्ही पण घरी बसू नका, डोंबिवली असेल त्या ग्रुपमध्ये सामील व्हा, दुसऱ्या शहरात असाल तर स्वतःचा ग्रुप बनवा, पण काहीतरी करा. फक्त आपल्या परिवारामध्ये अडकून राहू नका. बाहेरचा पण एक परिवार आहे, त्या परिवारामध्ये झाड आहेत, त्या परिवारामध्ये हवा आहे, त्या परिवारामध्ये पाणी आहे. हे सगळं आमची इच्छा आहे की तुम्ही करावं. सगळ्यांनी मिळून एकत्र केलं तर भारताचं उज्ज्वल भविष्य आहे, नाहीतर भविष्य अंधकारात आहे. धन्यवाद.